श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर भाविकांना नित्य दर्शनाकरिता 9 एप्रिल ऐवजी 31 मे पर्यंत बंद ठेवण्याचा जिल्हा प्रशासनाचा निर्णय। भाविकांनी प्रशासनास सहकार्य करावे, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले आवाहन। श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिराच्या सभा मंडप उभारणीचे काम आणि परिसर विकासाची कामे वेगाने सुरू। सन 2027 मध्ये नाशिक येथील सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक येथील त्र्यंबकेश्वर इथे येणाऱ्या भाविकांपैकी मोठ्या प्रमाणात भाविक श्री क्षेत्र भीमाशंकर येथे भेट देण्याची शक्यता। वाढत्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर भाविकांसाठी आवश्यक सुविधा उभारण्याची कामेही युद्धपातळीवर। भाविकांनी तसेच स्थानिक नागरिकांनी मंदिर संस्थान, जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन आणि स्थानिक प्रशासन यांना सहकार्य करावे, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले आवाहन। पाईट येथे घरगुती गॅस पुरवठ्याचा प्रश्न गंभीर। सर्वसामान्य नागरिकांना अडचणींचा करावा लागतोय सामना। सिलेंडरचे वितरण करणाऱ्या श्रीराम गॅस एजन्सीवर नागरिकांचे गंभीर आरोप। संतप्त नागरिकांनी वितरकाला घातला घेराव। गॅस सिलेंडर चढ्या दराने विक्री होत असल्याची गंभीर बाबही नागरिकांनी दाखवली बोलून। गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी नागरिकांकडून नियमित बुकिंग आणि रक्कम स्वीकारली जात असतानाही प्रत्यक्षात 2 महिन्यांपर्यंत सिलेंडरचा पुरवठा केला जात नसल्याच्या तक्रारी आल्या समोर। वितरण व्यवस्थेविरोधात नागरिकांमध्ये नाराजीचा सूर। भामा आस्केड धरणातून उन्हाळी हंगामासाठी दुसरे आवर्तन सुरू। मंगळवारी दुपारी 2 वाजता 600 क्युसेक्सने नदी पात्रात विसर्ग। भामा आस्केड धरणात आज अखेर 61.99% पाणी साठा। गतवर्षी आज अखेरच्या तुलनेत धरणात 10% अधिकचा पाणी साठा शिल्लक। भामा आस्केड धरण प्रशासनाची माहिती। जिल्हा परिषदेच्या पाईट आंबेठाण गटातील मॉडेल स्कूल आणि जिल्हा परिषद शाळा दुरुस्तीसाठी जिल्हा परिषद सदस्या सुनीता बुट्टे पाटील आणि पंचायत समिती सदस्या श्रद्धा मांडेकर यांचा शासकीय अधिकाऱ्यांसह मंगळवारी पाहणी दौरा। वाकी खुर्द, शेलू आणि कोरेगाव बुद्रुक गावातील शाळांची केली पाहणी। पंचायत समिती संबंधित विभागातील सर्व शाखा अभियंता, विस्तार अधिकारी, ग्रामसेवक, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष आणि कार्यकारी समिती सदस्यांचा पाहणी दौऱ्यात सहभाग। महावितरण कंपनीच्या 2 स्वतंत्र कंपन्या स्थापन करण्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता। महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड अर्थात महावितरण या कंपनीचे औद्योगिक, वाणिज्यिक, घरगुती आणि इतर सर्व बिगर कृषी ग्राहकांसाठीची वितरण संस्था आणि कृषी ग्राहकांना वीज पुरवठा तसेच संबंधित सेवा उपलब्ध करून देण्यासाठी MSEB सोलार ॲग्रो पॉवर लिमिटेड अर्थात MSAPL असे करण्यात आले विभाजन। मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झाली बैठक। कडूसच्या शेंडेवाडी येथील हनुमान मंदिराचा जीर्णोद्धार। पीर बालयोगी गणेशनाथ महाराज यांच्या हस्ते कलशारोहण, श्री गणेश मूर्ती आणि विठ्ठल रुक्मिणी मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा। कडूस गावातील मारुती मंदिर, बाजारपेठ चौक, पंचवटी मार्गे शेंडेवाडी पर्यंत कलश, श्री गणेश मूर्ती आणि विठ्ठल रुक्मिणी मूर्ती मिरवणूक। हबप भरत महाराज शिंदे, हबप अक्रूर महाराज साखरे यांचे कीर्तन। रडू नको बाळा फेम शर्वरी टावरे प्रस्तुत स्वरस्वामी संगीत भजन मंडळ यांचा गायनाचा कार्यक्रम। ग्रामस्थ शेंडेवाडी महिला बचत गट, हनुमान तरुण मंडळ यांच्या वतीने कार्यक्रमाचे संयोजन। खेड तालुक्याच्या पूर्व भागातील वाबगाव येथे आदिशक्ती श्री संत मुक्ताई देवी यात्रेच्या निमित्त श्रीराम सेवा मंडळ आयोजित अखंड हरिनाम सप्ताह। हरिनाम सप्ताहाला 45 वर्षांची परंपरा। अखंड हरिनाम सप्ताहाला पहिल्याच दिवशी हबप रामानंद महाराज जायभाये, हबप अशोक महाराज जाधव, हबप सागर महाराज शिर्के यांचे कीर्तन। हबप गणेश महाराज वारंगे यांच्या काल्याच्या कीर्तनाने हरिनाम सप्ताहाची होणार सांगता। हरिनाम सप्ताहामध्ये पंचक्रोशीतील वारकरी, टाळकरी मंडळी, महिला माता भगिनी, ग्रामस्थांची उपस्थिती। पुणे नाशिक महामार्गावर वेश्या व्यवसायासाठी लैंगिक हावभाव करीत सार्वजनिक सभ्यता भंग केल्याप्रकरणी दक्षिण म्हाळुंगे पोलिसांनी 3 महिलांवर केली कारवाई। कुरळी गावच्या हद्दीत स्पायसर चौकाजवळ वेलकम लॉज समोर 5 एप्रिल रोजी रात्री 10च्या सुमारास पोलिसांकडून कारवाईचा बडगा। पोलीस शिपाई भाऊसाहेब लालू पवार यांची दक्षिण म्हाळुंगे MIDC पोलीस ठाण्यात फिर्याद।